नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, हे तर 100% खरं आहे की आपल्या वर्तमान काळ आणि आपला भविष्यकाळ कसा असणार आहे हे आपल्या नशिबावर आणि मेहनतीवर अवलंबून असतं आणि आपण घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असतं. तर पण तरीसुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वस्तू सांगितल्या आहेत की ज्या आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात बघा. तर ह्या कोणत्या वस्तू आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्या वस्तू आपण आणल्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणार आहेत अशा. तर 15 ऑक्टोबरला घटस्थापना आहे, म्हणजेच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. आणि या नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकजण कलश स्थापना करतो. तर कोणी घटस्थापना करतात, तर कोणी अखंड दिवा प्रज्वलित करतात. माता दुर्गेची वेगवेगळ्या प्रकारे आपण सेवा करतो. तसंच काही स्त्रिया दुर्गा सप्तशतीचं सुद्धा पठण करतात बघा. तर अशाच प्रकारे आपण अजून एक सेवा या ठिकाणी नवरात्रीमध्ये करायची आहे. माता लक्ष्मीसाठी, दुर्गा मातेसाठी आपण एक सेवा करायची आहे बघा. तर ती कोणती आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मी तुम्हाला सांगत होते, जसं की आपल्या आयुष्याला चांगलं वळण मिळण्यासाठी एक वस्तू आपल्याला या नवरात्रीच्या दिवशी घरी आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कोणती, तर गजमूर्तीची जोडी. तर बघा, गजमूर्तीची जोडी आपण जर घरात ठेवली तर त्याने नक्की काय चमत्कार होत आहेत ते आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. तर शास्त्रामध्ये हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवतात ना, त्या घरामधील व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि त्या घरामध्ये हत्तीची मूर्ती असते ज्या घरामध्ये, त्या घरावर गणेशाची सुद्धा कृपा राहते. हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे. पूर्वी राजा महाराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत होते. तर यंदा आपली जी दुर्गा माता आहे, ती लक्ष्मी माता पृथ्वी तलावर येण्यासाठी ती हत्तीवरती बसून येणार आहे बघा. म्हणजे हत्तीवरती विराजमान झालेली अशी माता, लक्ष्मी माता आपल्या सर्वांच्या घरोघरी येणार आहे. म्हणून हत्ती जो आहे त्याची मूर्ती आपल्याला, म्हणजेच त्याला आपण गजलक्ष्मी असं म्हणतो बघा. या गजलक्ष्मीच्या पितळेच्या मूर्ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत. तर ह्या कोणत्या दिवशी आणायच्या, तर आता पितृपक्षामध्ये तुम्ही त्या खरेदी करायच्या नाही आहेत. तर पितृपक्ष संपल्यावर नवरात्र ज्या दिवशी सुरुवात होते, पहिल्या माळे दिवशीच तुम्हाला या हत्तीच्या मूर्ती घेऊन यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये. आणि आता या मूर्ती तुम्हाला एकच घ्यायची की दोन घ्यायच्या, तर हत्तीची मूर्ती घेताना म्हणजेच गजलक्ष्मीची मूर्ती घेताना या दोन घ्यायच्या आहेत बघा, एकच घ्यायची नाही आहे. आणि ती कोणती असावी, म्हणजे लाकडाची असावी की पितळेची असावी, तर ही मूर्ती घेत असताना तुम्हाला पितळेचीच घ्यायची आहे बघा. जास्त महाग नाही आहेत, पण पितळेचीच तुम्ही घ्यायची आहे. आता ही मूर्ती मिळेल कुठे, तर आपल्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये जे भांड्याची दुकानं असतात बघा, त्या दुकानामध्ये तुम्हाला पितळेची मूर्ती गजलक्ष्मीची मिळून जाईल. तर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी घटस्थापना आहे, नवरात्र ज्या दिवशी आरंभ होणार आहे नवरात्रीचा, त्याच दिवशी या मूर्त्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत. असं केल्याने काय होतं, तर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही 2 मूर्ती आणल्यात, तर त्यामध्ये निर्माण होणारी सकारात्मकता वैभव प्राप्तीकडे तुम्हाला घेऊन जाईल. जर तुम्ही आर्थिक संकटाचा जर सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये तुमचा खर्च जर वाढला आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हत्तीच्या 2 मूर्ती नक्की आणा. आणि दोन्ही मूर्ती तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवू शकता, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना केलेली आहे, कलश स्थापना केलेली आहे, त्या पूजेमध्ये या दोन्ही मूर्ती तुम्हाला ठेवायच्या आहेत. असं केल्याने नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही, म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी असते ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि कुटुंबामध्ये पैशाचा प्रवाह वाढू लागतो बघा.
आता तुम्ही ही मूर्ती मोठी किंवा छोटी कोणतीही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि पितळेची किंवा लाकडाची. तर याच्यामध्ये मी सजेस्ट करेन तुम्हाला की पितळेची घ्या. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही लाकडाच्यासुद्धा हत्तीच्या छोट्या-छोट्या 2 मूर्ती आणू शकता. एक जोडी जरी विकत आणली तरी तुम्ही ती प्रवेशद्वारावर सुद्धा तुमच्या ठेवू शकता बघा. तर तुमच्या घराचं का प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायच्या? कारण तुमच्या घराचं संरक्षण करण्यासाठी मूर्ती तुम्ही प्रवेशद्वाराच्या समोरसुद्धा ठेवू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही आणाल त्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम आपण जिथे घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणीच या ठेवायच्या आहेत. आता हत्तीची जोडी जर तुम्ही खरेदी करणार असाल तर ते एक न खरेदी करता 2 घ्यायचे आहेत बघा. म्हणजे 2ची एक जोडी अशी तुम्हाला खरेदी करायची आहे. हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर जेव्हा तुम्ही तिला तुमच्या घरामध्ये स्थापना करणार आहात तिची, तेव्हा तिला अभिषेक वगैरे घालण्याची काही गरज नाही आहे. फक्त नॉर्मली आपण जशी देवपूजा करतो त्याप्रमाणे स्वच्छ मूर्तीला पुसून घेऊन आपण पूजा करायची. हळदी, कुंकू, गंध, फुलं, अक्षदा वाहून. त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की जर तुम्ही म्हणजे आता नवरात्र आहे, तर या नवरात्रीमध्ये तुम्ही त्या गजलक्ष्मी घटस्थापनेच्या पूजेच्या बाजूला ठेवू शकता. पण नंतर तुम्ही कुठे ठेवायच्या? तर नंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर या मूर्ती ठेवायच्या आहेत. का? तर बघा, तुम्ही मोठे महल पूर्वीचे पाहिले असतील, तर त्याच्या प्रवेशद्वारावर त्या ज्या मूर्ती असायच्या ना, त्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या असायच्या बघा. त्याचं कारण हेच होतं की वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून या प्रकारच्या मूर्ती लावलेल्या असायच्या. आणि आजही तुम्ही हे करू शकता. हत्तीच्या छोट्या-छोट्या मूर्ती आणायच्या आणि एक जोडी जर विकत आणली असेल तर तुम्ही ती प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला 2 म्हणजे अशा ठेवू शकता. तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि या नवरात्री उत्सवामध्ये तुम्ही नक्कीच गजलक्ष्मी खरेदी करून आणाल अशी अपेक्षा करते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.